श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये इथं आलेलो आहात। तर इथं 7 दिवस श्री स्वामी गुरुचरित्र पारायण सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे। तर आपण बघू शकतो की इथं सर्व सेवेकरी आहेत। तर हे जे समजा श्री स्वामी समर्थ केंद्र समजा एक सांगायची गोष्ट अशी की श्री आर्य मोहनी साहेब, स्वर्गीय आर्य मोहनी साहेब यांनी जे सुरुवात केलेली आहे इथं, तर त्यांच्याच पावलावर पाऊल देऊन त्यांचेच चिरंजीव श्री बापूसाहेब आपल्यासोबत आहे। तर या कार्यक्रमाच्या नियोजनाविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। बापूसाहेब, काय सांगाल या कार्यक्रमाविषयी? आता हे जे 7 दिवस आपण जे पारायण केलेलं आहे, तर याच्याविषयी काय सांगाल? आमच्याकडं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं सप्ताहाचं नियोजन आहे। या स्वामी समर्थ केंद्राची स्थापना लोकनेते श्री आर्य मोहनी साहेब यांनी 1989ला स्थापना केली। ज्या वेळेला हे केंद्र स्थापन झालं त्यावेळेला फार थोडे लोक त्यांच्यासोबत काम करत होते। त्याच्यामध्ये एक भानू पाटील आलुले, यशवंतराव सोनवणे म्हणजे असे एक वोटर मोजणी ते थोडे लोक होते। पण त्याच्यानंतर हळूहळू आमचा स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरींचा परिवार वाढत गेला। आज तो मोठ्यापणे आम्हाला या केंद्रामध्ये वाणी साहेबांनी सगळी व्यवस्था करून ठेवलेली। मग केंद्र, सभागृह, इकडे पारायण मंडपाचं सभागृह, यज्ञ मंडपाचं सभागृह, ही सगळी आमची सेवा स्वामींच्या या स्वामी समर्थ केंद्रामध्ये होते। आणि आमच्या या स्वामी समर्थ केंद्रामध्ये हे आम्ही जे समजा याग करतो, गणेश याग असेल, चंडी याग असेल, समजा मनोबळ याग असेल, स्वामी याग असेल, नवचंडीचा याग असेल, या यागामध्ये आमच्याकडे जे पौरोहित्य केलं जातं हे या सेवेकऱ्यांपैकीच करतो आम्ही। आमच्याकडे कोणी दुसरे आम्ही माणसाला बोलवत नाही। आम्हाला वाणी साहेबांनी आणि भानुदास मामा आलुले हे आमचे केंद्र प्रमुख होते। या केंद्र चालू झाल्यापासून केंद्राचे केंद्र प्रमुख हे संस्थापक केंद्र आर्य मोहनी साहेबांनी केलं। पण केंद्र प्रमुख जे आमचे भानुदास पाटील आलुले हे होते। आम्ही त्यांना सगळे मामा म्हणायचो, ते आमचे मामा होते। आणि त्यांच्या निगराणीखाली आजपर्यंत या केंद्रामध्ये ही सेवा चालू आहे। आम्ही जिकडे समजा यज्ञ मंडपामध्ये याग करतो, आम्ही सगळे पीठं मांडतो। ते पीठं मांडून त्याची पूजा करून आदल्या दिवशी पीठ मांडतो। 7 दिवस त्याची पूजा होती आणि इथं कोणालाही 1 रुपया द्यावा लागत नाही। निःशुल्क सेवा आहे। इथं या स्वामींची सेवा करा, स्वामी तुम्हाला फळ देतील। आम्ही इकडं हे बाकीच्या लोकांसारखं नाही करत। आम्हाला वाणी साहेबांनी जी शिकवण दिली किंवा जे सांगितलं, तुम्ही इथं या केंद्रामध्ये येणाऱ्या कुठल्याही सेवा करायला विचारा, कुठल्याही सेवा करायला जरी विचारलं ते तुम्हाला तेच सांगतील। वाणी साहेबांनी आणि भानुदास पाटील आलुले, भानुमामाने आम्हाला जे सांगितलं आज त्याच मार्गावर आम्ही चालत आहोत। आता हे जे पारायण आहे, याच्यामध्ये सध्या किती महिला आणि किती पुरुष? या सप्ताहासाठी कमीत कमी 270 महिला आणि जवळजवळ 120च्या आसपास पुरुष, म्हणजे अशी दोन्हींची मिळून संख्या जवळजवळ 400च्या आसपास आहे। आणि अजूनही काही लोक येऊन विचारतात, भाऊ आम्ही बसावं का? आम्ही म्हणतो बसा, 3 दिवसाचं करा, 7 दिवसाचं करा, पण पारायण करा। आणि इथे आमची नियम कोणाला काही वाचलं हे नाही, इथे यायचं, हातपाय धुवायचे, औदुंबराला प्रदक्षिणा मारायची आणि महाराजांना मुद्रा करायचा। आणि महाराजांना जसं त्यांनी आम्हाला सांगितलं, शिस्तीत राहा, शांतता ठेवा, असं आजही तुम्ही बघू शकता। बरोबर आहे। तर आपण काय सांगाल आता हा जो आपला जो 7 दिवसाचा जो कार्यक्रम आहे, तर इथं वैजापूर जे शहरातील समजा जे भाविक असतात किंवा बाहेर गावातील असतात, तर आपण काय त्यांना ते करणार? या सप्ताहाच्या माध्यमातून आता जसं भाऊ यांनी सांगितलं की हे आध्यात्मिक केंद्र या वैजापूर शहरामध्ये, वैजापूर नगरीमध्ये आदरणीय स्वर्गीय वाणी साहेबांनी सुरू केलं। आणि ते सुरू केल्यानंतर त्याला सांभाळण्याचं काम जसं आमच्या आलुले मामांनी केलं, आम्ही त्यांना मामा म्हणायचो, त्यांनी सुरू केल्यानंतर ही जी परंपरा पुढं चालू ठेवण्याचं काम आमच्यासारख्या तरुणावर आहे। आणि ह्या केंद्राच्या माध्यमातून आपण जे आध्यात्मिक संस्कार आपण जे म्हणतो आपल्या हिंदू धर्मामध्ये, की ते संस्कार कुठेतरी आपल्या लहान मुलांवर रुजले पाहिजे, त्यांच्यापर्यंत ते पोहोचले पाहिजे, म्हणून अशा प्रकारे आपण हा सप्ताह या ठिकाणी घेत असतो। आणि या सप्ताहाच्या माध्यमातून एक आध्यात्मिक वृत्ती आपल्या सर्वांच्या मनामध्ये जागृत होते। आपण आज बघतोय की जगामध्ये क्राईम वाढला आहे, मानसिकता लोकांची व्यवस्थित राहिली नाही। इथं आल्यानंतर या सप्त्यामध्ये जे आपण ज्यावेळेस पारायण करतो, त्या पारायणाच्या माध्यमातून कुठेतरी त्यांना मानसिक शांती या ठिकाणी सर्वांना लाभते। या ठिकाणी जे सप्ताह साजरा होतो, या सप्ताहामध्ये
महिला सेवेकरांची खूप मोठी संख्या या ठिकाणी असते आणि आपण जसं म्हणतो की एक महिलाच कुठेतरी शिकली तर ती घरादाराला पुढे नेऊ शकते आणि त्याच्या माध्यमातून आपण जर बघत असाल तर आज या केंद्रामध्ये जे वाणी साहेबांनी आणि आमच्या आलोले मामांनी जे केंद्र सुरू केलं आहे त्या केंद्राच्या या सप्त्याच्या माध्यमातून आपण ती परंपरा आतापर्यंत जोपासली आहे. बाल विकास केंद्र देखील या केंद्राच्या माध्यमातून चालवलं जातं जेणेकरून आमच्या छोट्या बालकांवर आध्यात्मिक संस्कार व्हावं, त्यांच्यामध्ये त्यांची मानसिकता चांगली असावी, त्यांचे विचार चांगले असावे. या माध्यमातून आपण या केंद्राच्या माध्यमातून ते देखील बाल संस्कार केंद्र देखील या केंद्राच्या माध्यमातून आपण चालवत असतो. 7 दिवसाच्या या पारायणामध्ये लोकांना अनेक अनुभूती, अनेक प्रचिती या ठिकाणी आपल्याला बघायला ऐकायला मिळतील. आपण सर्वांशी चर्चा करू शकतात की मानसिक तणावातून लोक मुक्त या ठिकाणी झालेले आहेत. जो आज फार मोठा प्रसंग आपल्यावर येतो त्या प्रसंगातून लोक सावरण्याची संधी महाराजांच्या या पारण्याच्या रूपातून आशीर्वादाच्या रूपातून अनेक लोकांनी त्याचा फायदा या ठिकाणी घेतलेला आहे. आणि विशेष सांगायचं असं वाटतं की या केंद्रामध्ये कुठंही कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही. सर्व या ठिकाणी निःशुल्क हा जो कार्यक्रम चालतो. सर्व सेवेकराच्या माध्यमातून, वर्गणीच्या माध्यमातून या केंद्रासाठी जे लोक दान देतात त्या दानाच्या माध्यमातून आपण हे केंद्र या ठिकाणी व्यवस्थित आतापर्यंत सुरळीत सुरू आहे. तर इथं श्री स्वामी केंद्राचे पुरोहित आपल्यासोबत आहेत. तर काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल आपण? पहिले तर महाराजांना नमस्कार, त्रिवार मुद्रा. आणि मी आज हे जे पौरोहित्य करतो हे केवळ भानुदास मामा, भानुदास आलोले, आम्ही मामा म्हणतो सर्व, त्यांच्यामुळं आज जे काही आहोत पौरोहित्य मी करतो. त्यांनी मला संधी दिली नसती मी आज हे पौरोहित्य, हे जे यज्ञ आपण जे करतो याग वगैरे सगळं, त्यांच्यामुळं आज मी करू शकतो. त्यांनी मला सांगितलं की तू कर, म्हणजे महाराजांची सेवा तू कर. महाराज बरोबर आपल्याला फळ देतात, पण त्यांचंही आपल्याला कुठेतरी पाठबळ होतं. त्यांच्यामुळं आज हे सगळं करतोय. ते म्हणायचे की तुम्ही करा, चुकलं तरी चालेल पण तुम्ही करा, सेवा करा, छोटी मोठी सेवा करा, बरोबर होईल. तर आज जे मी करतो ते सगळं मामांमुळेच आहे. आणि इथे सगळी 7 दिवस सेवा चालते. यज्ञ चालतो, गणेशात चालतो, चंडियात चालतो, वेगवेगळे या सप्ताह काळात होतात. जसं दररोज नित्य स्वाहार होतो, आता तसंच दररोज सकाळी वाचन होतं, गुरुचरित्र सामुदायिक वाचन होतं, त्यानंतर याग चालू होतात. अशा प्रकारे केंद्रामध्ये सेवा चालते. संध्याकाळी 6 वाजता आरती होते, त्या अगोदर औदुंबर प्रदक्षिणा होते. अशा प्रकारे सगळं आपल्या केंद्रामध्ये चालतं. आमच्या श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रामध्ये जे श्री स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र आहे दिंडोरी प्रणित, इथं महाराष्ट्रामध्ये रोज सकाळ झाल्यापासून 3 वेळेस आरती होती. सकाळी 8 वाजता भोपाळी आरती होती, 10:30 वाजता नैवेद्य आरती होती आणि संध्याकाळी 6 वाजता नैवेद्य आरती होती. घड्याळीवर 8 वाजले भोपाळीची आरती चालू होणार, कोणाची वाट नाही पाहिली जात. 10:30 वाजता बरोबर नैवेद्य ज्यांच्याकडे ती जबाबदारी आहे तो बरोबर 10:30ला नैवेद्य येतो. 10:30ला आला, कोणाची वाट नाही पाहिजे. 10:30ला म्हणजे 10:30लाच आरती चालू होती. आणि संध्याकाळी 6 वाजता महाराष्ट्रामध्ये श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित जे केंद्र आहे त्याच्यामध्ये ही एक सेवा अशी आहे तर टायमावर आणि वेळेवर ही सेवा पूर्णपणे होते. रुद्र आणि हवन पण या ठिकाणी दररोज केलं जातं. रुद्र आणि हवन अखंड सेवा या ठिकाणी जसं केंद्र स्थापन झालं तसं या केंद्रामध्ये रुद्रपूजा आणि हवन या ठिकाणी अखंड घेतलं जातं आणि हे एक चांगलं संस्कार बालकांवर होतात. तर आपण बघू शकतो की इथं जे स्वामी समंत्र केंद्रामध्ये जे सेवाकारी आहेत तर यांनी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे स्वर्गीय आर्यनवाणी साहेबांनी इथं जी सुरुवात केली, इथं जी समजा सेवा दिली. तर जे 7 ते 8 दिवस हा जो कार्यक्रम चालणार आहे तर कार्यक्रमाविषयी बापूसाहेब असतील, सर्व सेवेकरी असतील, अध्यक्षताई असतील, अनुयायी असतील, राहणार असतील, भाऊसाहेब असतील, सर्वांनी या 7 ते 8 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाविषयी सर्वांना सर्वांना सांगितलेलं आहे. तर मी आमच्या महाराष्ट्र ग्रामीण न्यूज वैजापूर या चॅनलतर्फे सर्व शहरातील आणि गावागावातील सर्व स्वामी भक्तांना सर्वांना ते करतो की या असा छानसा असा कार्यक्रम इथं चाललेला आहे. तरी आपणही एक दिवस थोडंसं वेळ देऊन या कार्यक्रमाला भेट द्यावी. छान असं नियोजन इथं सर्व केलेलं आहे. तर सर्वांना धन्यवाद. ओके. धन्यवाद.
महाभाग्य माझे इष्ट बंधुवर्ग सकळ तुझे सनिदेचे ऐकुनी तेचे वचन प्रसन्न झाला गौरी रमण समता विमानी बैसून घेऊन गेला स्वर्गाची तिच्य नाट्य मंडपात झोका झाला मर्कटगात तया कुकुडा समेत दत्त दाने प्रियेसा म्हणे पराशर ऋषी सांगेन राया प्रियेसी मर्कटत्व ते जुन्याशी तुझे उदरी जन्मला तुझे मंत्र्याचे खुशी फुकट जन्मला प्रियेसी रुद्राक्ष धारण फळेसी राजकमळ मुनी आले पूर्व संस्कारा करिता रुद्राक्ष धारण असे करीत दोघे पुत्र ज्ञानवंत केवळ भक्त ईश्वराचे आता तरी ज्ञान होते रुद्राक्ष धारण करीत आते त्यांच्या ज्ञानाशी मी म्हणून सांगे पराशर श्री गुरुमती दंपतीशी बरी रायाची संतांच्या नामाशी पराशर विस्तारे ऐकुनी ऋषीचे वचन राजाने करजोडून प्रश्न केला तिकडं सांगिन एक चित्ते इति श्री गुरुचरित्रांते परंकथा सर्वधरू श्री नृशास्त्र स्तुती पाठिले सिद्ध नामधारी संवादे रुद्राक्ष महिमा निरूपण नामत्रय श्री शतोत्तमोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्राचे 34 श्री गणेशाय नमः श्री गुरुमती दंपतीशी एका पराशरूची त्या काश्मीराची रुद्राक्ष महिमा योगी राजा म्हणे ऋषीश्वराची स्वामी रमले आम्हाची उजळलेले आत्मदाची रुद्राक्ष धारण करूया अनंतरी आत्मदान रुद्राक्ष धारण केलेल्याचे नशन सोन्याचे परिवट रचिला ऋषी म्हणे रायाची पुत्राची उन्हाळी एकदा दुःख मानसी सोनी सांगावे राजा विधी तयारी स्वामी बाळे सगळे उपासवती लागता एक वेळा तुम्ही ऐश्वर्यकार ऐश्वर्यकार समस्त देव ऋषीशी मर्ची अग्निपतीची आणि समस्त देवांची सांगे ब्रह्मादेवी त्याची ऋषी पुढे का शिकले आपल्या शिष्याला त्याचे शिष्य पुढे आपले शिष्यांचे शिकविले यावरी नाही अनेक मंत्र सांगत चतुर्विध वृषात राजे तुर्य नाना पृथे पातक केला असे ना महादोष रुद्र जापे वैनिक तोची पावे परमपद तेने कर्मे परिहरती संसार वय आणि श्रुती जेथे श्री गुरुची बसते